आता ते पडद्यामागचे काय त्याच्या मागचं मला माहित नाही, रुपालीताईंना मी विचारणार आहे. रुपालीताई, खरंच अशा प्रकारची जी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्या तथ्य आहे का? माणिकराव कोकाटेंच्या रिक्त जागेवरती आपलं घोंगडं टाकण्याचा धनंजय मुंडेंकडून प्रयत्न सुरू आहे का? आणि एक जर लक्षात असेल तर घ्या, तुम्ही त्यांना घेणार आहात का? एक लक्षात घ्या, या डिबेटमध्ये हम्म धनंजय भाऊ देशमुख आहेत, त्यांच्या भावाची निर्घृण हत्या झाली आहे. निश्चित मेहरबान कोर्ट जे आरोपी आहेत त्या गुन्हेगारांना शिक्षा देणार. याच्यामध्ये या राजकीय लोकांनी आपल्या देशमुख कुटुंबाच्या याचा फायदा घेण्याची गरज नाहीये. राजापूरकर जे आमचे सहकारी बंधू आहेत, तुम्ही कुठल्या यांनी संशयाची सुई सांगताय? आज जे ऍडव्होकेट ससाने भाऊनी सांगितलं, मी त्यांच्याशी अंशतः मान्य आहे. का तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या संशयावर म्हणजे राजकीय लोकांच्या संशयावर, त्यांच्या कुठल्या आरोपावर खटले चालत नाही. आजचा तुम्हाला ताजं उदाहरण, कोकाटेंनी जे काही 95 साली केलं त्याच्यावर मेहरबान कोर्टाने त्यांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावली. मग अशा वेळी तुम्ही सांगणार की नाही आमचा न्यायालयावर विश्वास आहे, आणि इतर वेळी स्वतःचे जे मनचाही आरोप आहेत त्याला जर कुणी कागदावर घेतलं नाही, त्याच्यावर कारवाई करू शकले नाही संविधानाने, मग सांगणार नाही नाही या सरकारनी असं केलेलं आहे, मग धनंजय मुंडेंनीच मारलेलं आहे. मुळामध्ये धनंजय मुंडे यांचा देशमुखांच्या हत्येशी कुठलाही संबंध नाही, हे कायद्याने सांगितलं. आम्ही मंगेश ससानेनी, तुम्ही नाही. आता राजापूरकर यांना काय झालेलं आहे की जी राजकीय तिथली जी धेंड आहेत त्यांना फक्त पोळी भाजून घ्यायची, गुन्हेगाराला जात नसते तर नसते. मग तुम्ही राजकीय लोक त्या गुन्हेगाराला, तो या जातीचा किंवा जे वारले ज्यांचा खून झालाय ते या जातीचं, का तुम्ही ही पोळी भाजताय? राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय, धनंजय मुंडेंचं जर कमबॅक असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते किंवा माननीय अध्यक्ष ते करतील. धनंजय मुंडे यांना ना कुठली शिक्षा झाली, ना कुठल्या चौकशीमध्ये त्यांना आरोपी आहेत, SIT झाली, सगळ्या चौकशी झालेत. मंत्रिमंडळाचा त्यांनी जो काही राजीनामा दिला, एक लक्षात घ्या, उद्या कुणी मंत्रिमंडळात जाऊ द्यावे, बडेजी तुम्ही जरी उद्या मंत्रिमंडळात झाला तरी तुमचा हा, लक्षात घ्या, तुमचं हे डिबेटचा उदाहरण देऊन हे राजकीय लोक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही घाण सवय लावलेली आहे. मुळामध्ये सुप्रियाताईंनी हे वक्तव्य करणं तरी मला चुकीचं वाटतं की धनंजय मुंडेंना जर मंत्रिमंडळात घेतलं तर मी बीडमध्ये जाऊन आंदोलन करेल. निश्चित आंदोलनाचा त्यांना अधिकार आहे, परंतु ते आंदोलन कशासाठी आहे आणि त्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा महायुतीने करायचा का नाही, हा कायद्याने त्याचा विचार केला जाईल. ठीक आहे. राजापूरकरजी, एकच मिनिट फक्त, माझ्या भगिनी रुपालीताईंनी जे आता मत मांडलं, माझं अत्यंत प्रामाणिक मत एवढंच आहे की ताईंचं, सुप्रियाताईंचं जे विधान गेलं ते ह्यासाठी गेलं की महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. या महाराष्ट्रातली जनता जी शोषित, पीडित, वंचित आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच भावना आहे. आता याच्यामध्ये कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही या न्यायव्यवस्था ठरवेल ना. एक लक्षात घ्या, निश्चित मिळाला पाहिजे. मी पहिलं स्टेटमेंट काय केलेलं आहे, गुन्हेगारांना शिक्षा होणार. तुम्ही म्हणता म्हणून नाही धनंजय मुंडेंना शिक्षा करू शकत. विरोधक कोणाला किती टाव फोडो, पण त्यांनी राजीनामा दिला. शोषितांना, वंचितांना निश्चित न्याय मिळाला पाहिजे. मी दोघांनाही थांबवतो.